अथ देवी कवच, चंडी कवच. या चंडी कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे, अनुष्टुप हा छंद आहे, चामुंडा ही देवता आहे, अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे, दिग्बंध देवता हे तत्व आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा. चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले, ओम, हे पितामह, जे या जगात अत्यंत गोपनीय आहे, मानवांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितले नाही असे काही साधन मला सांगावे अशी प्रार्थना आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, सर्व प्राणीमात्रांना उपकारक, परमगुप्त आणि पुण्यप्रद असे ते साधन म्हणजे देवी कवच. हे महामुने, ते तू श्रवण कर. देवीच्या एकूण 9 मूर्ती आहेत. त्यांना नवदुर्गा म्हणतात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, तर चौथे कुष्मांडा आहे. 5वे नाव स्कंदमाता, 6वे कात्यायनी, 7वे कालरात्री, तर 8वे महागौरी आहे. 9वे नाव सिद्धिदात्री असून ही सर्व नावे महात्मा ब्रह्मदेवाने सांगितली आहेत. कोणी अग्नीने जळण्याच्या बेतात असेल, कोणी रणांगणात शत्रूच्या वेड्यात सापडलेला असेल, वा कोणी एखाद्या अतिशय दुर्गम ठिकाणी विषम परिस्थितीमध्ये संकटात असेल, असे जे कोणी भयभीत होऊन देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात, त्यांचे काहीही अमंगल होत नाही. रणरूपी संकटातही त्यांच्यावर काही आपत्ती येत नाही. त्यांना शोक, दुःख व भय प्राप्त होत नाही. ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केलेले आहे त्यांचा निश्चित अभ्युदय होतो. हे देवेश्वरी, जे तुझे स्मरण करतात त्यांचे तू रक्षण करतेस, या शंका नाही. चामुंडा देवी प्रेतावर आरूढ होते, वाराही देवी रेड्यावर आरूढ होते, ऐंद्री म्हणजेच इंद्राची शक्ती हत्तीवर आरूढ होते व वैष्णवी देवी गरुडावर आसनस्थ होते. माहेश्वरी म्हणजे महिषाची शक्ती वृषभावर आरूढ होते. कौमारी म्हणजे स्कंदाची शक्ती मयुरावर आरूढ होते. भगवान विष्णूंना प्रिय असलेली व हातात कमळ धारण करणारी लक्ष्मी कमलासनावर बसते. श्वेतरूप धारण केलेली म्हणजे श्वेतरंगाची ईश्वरी देवी वृषभावर आरूढ होते व सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होते. अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योगशक्तींनी संपन्न असून त्यांच्याशिवाय इतरही अनेक देवता नाना प्रकारच्या वस्त्रालंकारांनी व रत्नजडित आभूषणांनी अत्यंत शोभिवंत अशा आहेत. या सर्व शक्तिरूप देवता रथावर आरूढ झालेल्या व क्रोधावेशाने युक्त अशा दिसतात. त्या शंख, चक्र, गदा, शक्ती, नांगर आणि मुसळ अशी आयुधे, तसेच खेटक, तोमर, पाश, परशु, कुंतायुध, त्रिशूल, शार्ग धनुष्य आदी उत्तमोत्तम शस्त्रास्त्रे दैत्यांच्या शरीरांचा नाश करण्यासाठी, भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात. प्रार्थना. हे देवी, तू महारुद्र रूपिणी आहेस. तू महाघोर पराक्रम करणारी, महाबलवान, महान उत्साह असलेली आणि मोठे भय लीलया नष्ट करणारी आहेस. तुला नमस्कार असो. हे पाहण्यासही कठीण अशा देवी, हे शत्रूंना अधिक भयभीत करणाऱ्या जगदंबिके, तू विविध रूपांनी विविध प्रकारे माझे रक्षण कर. पूर्व दिशेस ऐंद्री माझे रक्षण करो, आग्नेय दिशेस अग्निदेवता रक्षण करो, दक्षिणेस वाराही रक्षण करो, नैऋत्येस खडकधारिणी रक्षण करो, पश्चिमेस वारुणी, तर वायव्येस मृगावर आरूढ असणारी देवी माझे रक्षण करो, उत्तरेस कौमारी रक्षण करो, ईशान्येस शूलधारिणी रक्षण करो, ऊर्ध्व दिशेस ब्रह्माणी, तर अधर दिशेस देवी वैष्णवी माझे रक्षण करो. प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो. जया देवी समोरून रक्षण करो आणि विजया देवी मागून रक्षण करो. डाव्या बाजूने अजिता रक्षण करो, उजव्या बाजूने अपराजिता रक्षण करो. उद्योतिनी माझ्या शिखेचे म्हणजे शेंडीचे, तर व्यवस्थित अशी उमादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण करो. मालाधरी कपाळाचे रक्षण करो. यशस्विनी भुवयांचे रक्षण करो. त्रिनेत्रा भुवयांच्या मध्यभागाचे आणि यमघंटा देवी माझ्या नागपुड्यांचे रक्षण करो. डोळ्यांमध्ये शंखिनी रक्षण करो. कानामध्ये द्वारवासिनी रक्षण करो. कालिका गालांचे आणि शांकरी देवी माझ्या कर्णमुलांचे रक्षण करो. नाकामध्ये सुगंधा रक्षण करो. वरच्या ओठाचे चर्चिका रक्षण करो. अधरोष्टाचे अमृतकला आणि जिभेचे सरस्वती देवी रक्षण करो. कौमारी दातांचे रक्षण करो. चंडिका कंठ प्रदेशाचे रक्षण करो. चित्रघंटा स्वरयंत्राचे आणि महामाया देवी माझ्या टाळूचे रक्षण करो. कामाक्षी हनुवटीचे रक्षण करो. सर्व मंगला वाणीचे रक्षण करो. भद्रकाली मानेचे आणि धनुर्धरी म्हणजे धनुष्यधारिणी देवी माझ्या मेरुदंडाचे म्हणजे पाठीच्या कण्याचे रक्षण करो. नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे रक्षण करो. नलकुबरी कंठनलिकेचे रक्षण करो.
खडगिनी दोन्ही खांद्यांचे आणि वज्रधारिणी देवी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. दंडिनी दोन्ही हातांचे रक्षण करो. अंबिका सर्व बोटांचे रक्षण करो. शूलेश्वरी नखांचे आणि कुलेश्वरी देवी माझ्या कुशीचे रक्षण करो. महादेवी स्तनांचे रक्षण करो. शोकविनाशिनी मनाचे रक्षण करो. ललिता हृदयाचे आणि शूलधारिणी देवी माझ्या पोटाचे रक्षण करो. कामिनी नाभाचे रक्षण करो. गुह्येश्वरी गुह्य भागाचे रक्षण करो. पुतना व कामिका लिंगाचे म्हणजे मूत्रमार्गाचे आणि महिषवाहिनी देवी माझ्या गुदद्वाराचे रक्षण करो. भगवती कमरेचे रक्षण करो. विंध्यवासिनी जानूंचे म्हणजे पोटऱ्यांचे रक्षण करो. आणि सर्व कामना प्रदान करणारी महाबला देवी माझ्या जांघांचे रक्षण करो. नारसिंही घोट्यांचे रक्षण करो. तैजसी चरणाच्या पृष्ठभागाचे रक्षण करो. श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि तलवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्यांचे रक्षण करो. दंष्ट्रा कराली नखांचे रक्षण करो. ऊर्ध्वकेशिनी केसांचे रक्षण करो. कौबेरी रोमकुपांचे म्हणजेच केसांच्या मुळांतील छिद्रांचे आणि वागीश्वरी देवी माझ्या त्वचेचे रक्षण करो. देवी पार्वती माझे रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे आणि मेद यांचे रक्षण करो. काल रात्री आतड्यांचे रक्षण करो. आणि मुकुटेश्वरी देवी माझ्या पित्ताचे रक्षण करो. पद्मावती कमलकोशांचे म्हणजे कुंडलिनीच्या मार्गातील मूलाधारादी सर्व चक्रांचे रक्षण करो. चूडामणी कफाचे रक्षण करो. ज्वालामुखी नखांच्या तेजाचे आणि अभेद्या देवी माझ्या शरीरातील सर्व सांध्यांचे रक्षण करो. ब्रह्माणी वीर्याचे रक्षण करो. छत्रेश्वरी छायेचे रक्षण करो. आणि धर्मधारिणी देवी माझे मन, बुद्धी, अहंकार यांचे रक्षण करो. हातात वज्र धारण करणारी वज्रहस्ता देवी माझे प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे वायू रक्षण करो. आणि कल्याण शोभना देवी माझ्या प्राणाचे मुख्य प्राणवायूचे रक्षण करो. योगिनी माझ्या रस, रूप, गंध, शब्द व स्पर्श या इंद्रिय विषयांचे आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व, रज व तम या गुणत्रयीचे रक्षण करो. वाराही माझ्या आयुष्याचे रक्षण करो. वैष्णवी माझ्या धर्माचे रक्षण करो. आणि चक्र धारण करणारी चक्रिणी देवी माझ्या यशाचे, कीर्तीचे, लक्ष्मीचे, धनाचे आणि विद्येचे रक्षण करो. हे इंद्राणी तू माझ्या गोत्राचे म्हणजे कुळाचे रक्षण कर. हे चंडिके तू माझ्या पशूंचे रक्षण कर. महालक्ष्मी माझ्या पुत्रांचे आणि भैरवी देवी माझ्या पत्नीचे रक्षण करो. सुपता माझ्या पंथाचे रक्षण करो. क्षेमकरी माझ्या मार्गाचे रक्षण करो. महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो. हे देवी या कवचात ज्या स्थानांचा उल्लेख राहून गेला असेल अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल त्या सर्व स्थानांना तू सुरक्षित कर. कारण तू विजयशालिनी आणि पापनाशिनी आहेस. ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कोठे टाकू नये. त्याला जेथे जेथे जायचे आहे तेथे जाण्यापूर्वी या कवचाने स्वतःला सुरक्षित करून मगच पुढे जावे. अर्थात कवचपाठ म्हणूनच पुढील यात्रा करावी. सर्व कामना पूर्ण होतात. तो ज्या ज्या अभिष्ट वस्तूंचे चिंतन करतो ती निश्चित प्राप्त करतो. असा मनुष्य या पृथ्वीवर परम अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त करतो. या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो. त्याचा युद्धात कधीही पराजय होत नाही. त्याचप्रमाणे तो तिन्ही लोकात पूजनीय होतो. जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी कवच श्रद्धेने दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी नियमपूर्वक म्हणतो त्याला दैवी कला प्राप्त होतात. अर्थात त्याच्या अंगी दैवी गुण येतात. तो त्रैलोक्यात अपराजित राहतो. अपमृत्यू न येता तो 100हून अधिक वर्षे जगतो. त्याला फोड, कोड अशा स्वरूपाचे त्वचारोग असले तरी या कवच पाठाने त्याच्या सर्व व्याधींचे समूळ निर्मूलन होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. त्याला स्थावर म्हणजेच अफू, भांग, धोत्रा, जंगम म्हणजे सर्प, विंचू आणि कोणत्याही प्रकारचे कृत्रिम विषसुद्धा बाधत नाही. त्याच्यावर नाशकारक जारण मारणादी अभिचारिक प्रयोग आणि त्या प्रकारच्या यंत्र, मंत्र, तंत्रांचा कोणी प्रयोग केला तरी त्यांचे काही चालत नाही. त्याला आकाश, भूमी व जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूंपासून आणि शूद्र देवतांपासून कसलाही उपद्रव होत नाही. जन्मासह उपजलेल्या बाधा आणि व्याधी, कुळाचे साहजिक म्हणजे अनुवांशिक रोग, गंडमाळा, डाकिनी, शाकिनी तसेच अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान आणि भयंकर असलेल्या डाकिनी, त्याचप्रमाणे ग्रहबाधा, भूतबाधा, पिशाचबाधा, यक्ष गंधर्वादिकांचे कोप आणि राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांड, भैरवादिक उपद्रवी या सर्वांचा मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर त्या कवचधारीला पाहताच नाश होतो. अर्थात अनिष्टकारी सर्व दुष्ट शक्तींना हे कवच निष्प्रभ करते. हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो. राजतेज वृद्धिंगत करणारे हे एक उत्तम कवच आहे. या कवचाचा नित्यपाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो.
अर्थात त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते. जो मनुष्य प्रथम हे कवच म्हणतो व नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो त्याचे जोपर्यंत ही पृथ्वी, वने, पर्वत व अरण्ये धारण करून आहे तोपर्यंत पुत्रपौत्रादी संततीच्या रूपाने अक्षय अस्तित्व राहते. अर्थात त्याची वंशपरंपरा अखंड चालू राहते. पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे नित्य परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्य रूप धारण करून कल्याणमय शंकरासन्निध आनंदाने राहतो. देवी कवच संपूर्ण.